त्यांनी जी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी केलेली आहे, तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गानं ते मागणी ते करू शकतात. पण पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे, हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकला आहे. म्हणजे कदाचित अशा पद्धतीनं हास्यास्पद प्रकार कुणीतरी केला असेल, पण माझ्या माहितीनुसार हा पहिलाच प्रकार आहे. ज्या विचारसरणीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंना जिवंतपणी त्रास दिला, त्यांची हत्या केली, तीच विचारसरणी ते शहीद झाल्यानंतर सुद्धा त्रास देते आहे. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. खरं तर मरणोत्तर गुन्हा दाखल करणं हा जो काय म्हणतात त्याला शब्दार्थ आहे, याचंच एक नव्यानं काहीतरी त्याचं लोकांनी त्याचा अर्थ शोधायला पाहिजे. आणि ज्या अर्थी आमदार आणि त्यातही सत्ताधारी आमदारांनी ज्या अर्थी मरणोत्तर गुन्हा दाखल करा असा शब्द वापर केलाय, त्या अर्थी त्या आमदाराच्या बुद्धीची कीव करावी का असा एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे. हे सगळं कुठून येतंय आणि काय येतंय याचा जर विचार केला तर असं लक्षात येते की ज्या वृत्तीने कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून केला, दिवसाढवळ्या विचारवंतांचे खून केले, केवळ कॉम्रेड गोविंद पानसरेच नाही, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी यांचे जे खून झाले, हे विचारवंत समाजाला पुढं घेऊन जाण्याचा विचार करत होते. किंबहुना समाजावर होणारा जो अन्याय आहे, त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही सर्वजण एकत्रितपणे लढलात तर चांगला समाज घडवता येणं आपल्या सगळ्यांना सहज शक्य आहे, असं सातत्याने हे विचारवंत सांगत होते. समाजामध्ये प्रबोधन करत होते, समाज जागृतीचं काम करत होते. पण समाज कुठेतरी जागा होईल आणि या लोकांना प्रश्न विचारेल, व्यवस्थेला प्रश्न विचारणारे कुणालाच नको असतात. आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनाही प्रश्न विचारणारी माणसं नको आहेत. मग प्रश्न विचारणारी माणसं न तयार होण्यासाठी काय करता येणं शक्य आहे? अशा अनुषंगानं जे जे करता येणं शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न हे सातत्यानं करताना दिसत आहेत. त्यामुळे आता जो काही शब्द त्यांनी वापरलाय की मरणोत्तर गुन्हा दाखल करावा, याचा मला असं वाटतं की मोठे जे साहित्यिक आहेत किंवा जे शब्दकोश तयार करतात त्यांना याचा नेमका अर्थ आपण सगळ्यांनी विचारायला पाहिजे.